नमस्कार मंडळी, 10 महिन्याच्या बाळासाठी पुलाव कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी सर्वात आधी 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर जो आलू आहे तो छान सोलून कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे टोमॅटो आहे त्यालासुद्धा छान कट करून घ्यायचं आहे आणि थोडीशी मक्याची दाणे घ्यायची आहे आणि थोडंसं पनीर घ्यायचं आहे कट करून आणि त्यानंतर करी लिव्स म्हणजेच कढीपत्ता घ्यायचा आहे थोडासा आणि त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये जे तांदूळ आहेत ते टाकायचे आहे. त्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. त्यामधली डस्ट निघून जाईल मग. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग कुकरमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं जास्त टाकलं तरीही चालेल, छान सॉफ्ट बनतो तो. त्यानंतर त्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे. जिऱ्यानंतर मोहरी टाकायची आहे. तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकता, मी स्किप केला आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आलू जे आहेत ते टाकायचे आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचे आहे. त्यानंतर जे पनीर आहे ते डायरेक्टली टाकले आहे आपण विदाऊट फ्राय करता. त्यानंतर जे मक्याचे दाणे आहे ते सुद्धा टाकायचे आहे. बघू शकता खूप छान अशी कलरफुल आपली भाजी दिसून राहिली ही. त्यानंतर त्याला छान कंटिन्यू फिरवून घ्यायचं आहे, थोडंसं सॉफ्ट बनवू द्यायचं आहे त्याला. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जे करी लिव्ज आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि तुम्ही सांबारसुद्धा त्यामध्ये टाकू शकता, म्हणजेच कोथिंबीर टाकू शकता तुम्हाला जर हवं असेल तर. त्यानंतर त्यामध्ये लास्टमध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि त्याला छान फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं बघू शकता छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी भरपूर वगैरे टाकायचं नाही आहे, फक्त तो सॉफ्ट बनला पाहिजे, कारण आपल्याला पुलाव बनवायचा आहे. बघू शकता छान सॉफ्ट दिसत आहे. त्यानंतर त्याला छान मी मॅश करून घेतला आहे, कारण राजवीला मला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर छान गरमागरम असं तिला सर्व करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.